वरती चौकार आहे की षटकार आहे आणि आलाय तो चौकार। सात धावा झाल्या धावफलकावरती। प्रिय राहुल पुढून शफल खेळण्याचा प्रयत्न, इथे स्टंपिंगचा प्रयत्न केला गेला परंतु लगेच पाठीमागे गेलाय तो। डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय, या बॉल वरती डॉट बॉल आलाय। सरळ हातामध्ये कॅच ड्रॉप, अगदी वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, कॅच ड्रॉप झाली त्याच्या हातातून बॉल निसटलाय, जीवदान प्राप्त झालं। बसीर हो बॅकफुटला जाऊन कट केलाय, कोणतीही धाव नाहीये या ही बॉल वरती। डॉट बॉल येत असताना पहिलं षटक समाप्त। पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती। अमोल यांच्याकडनं आणि राजू यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल। आणि दिनेश यांनी जर कॅच पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक बॉस यांच्याकडनं। डाय मारून जर कॅच पकडली तर। इजाज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, इजाज ऑन साइडला पहिलाच बॉल भिरकावून दिलाय परंतु एकच धाव। हो इथे सरळ पाटणे बॉल हवेत आहे, जजमेंट नाही जुळलं, बॉल खूप वेळ हवेत होता परंतु 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय। 2 धावेने धाव फलक 1 11। पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुलजी भालेकर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याचबरोबर सह खजिनदार अर्थातच अमरजी कदम साहेब आणि सरपंच देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना मात्र पाहायला मिळत आहेत। आपलं या MH50 चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। हो इथे शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डी झोन मध्ये, एकच धाव। आज पंचांची भूमिका पप्पू यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने मात्र निभावत असताना पाहायला मिळते। प्रत्येक इथे मोठा फटका आलाय का पाहावं लागेल। हो एक टप, हो इथे काय पप्पू यांच्या माध्यमातून
गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी नवी दिल्ली प्रोप्रायटर विराज जानुगडे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे खूप चांगला स्टॉप तिथे केलाय. आणि त्याचबरोबर मराठा गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी नवी दिल्ली प्रोप्रायटर विराज नानुगडे यांच्याकडनं जानुगडेवाडी संघाला कोणी विकेट जर मिळवली तर 100 रुपयाचा पारितोषिक. ओहो इथे ऑन साइडला धमाका बिली बाउंडन पप्पू फंच सांगताय. ओ इथे पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल केलाय. पुल सक्सेसफुल वंडरफुल पॉवरफुल षटकार. ओहो खूप चांगला बॉल. हो इथे खूप चांगला बॉल पॉइंटला ढकललाय. खूप चांगला स्टॉप तिथे केलाय. अंपर 2 धावा असतील ना. येस थँक्यू सो मच. टीमची धावसंख्या 35. इथे टप्पा पडल्याने थोडंसं खालती राहिला. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 36 या धावसंख्येवरती. इथे बैठा फटका सजवलाय. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल हातातून निसटलाय आणि तिथे मात्र 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 38 या धावसंख्येवरती. राहुल 15 चेंडू 32 धावांवरती खेळतोय. अगदी अलॉंग द कार्पेट ऑन ड्राइव्ह केलाय. व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका. एकच धाव. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय.
3 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 39 या धावसंख्येवरती. वाईड +1 2 धावा. ओ इथे लोअर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला. तिथे 6 धावांचा फटका राहुलला मिळाला. सोडून दिलाय. आधीच ओळखलं व्हाईट बॉलचा इशारा. 17 चेंडू आणि 39 धावांवरती मात्र खेळतोय राहुल. अप्रतिम बॅटिंग या चषकामध्ये. संदीप बावडेकरने पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. हो इथे आणखीन एक मोठा ब्लास्ट हो आलाय. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. ठोकलाय षटकार. बॉल पुरवायचा आहे. पहिलं अर्धशतक ठोकलं होतं संदीप बावडेकरने. दुसऱ्या अर्धशतकासाठी राहुलला आता 5 धावा हव्यात. बघूया दुसरं अर्धशतक. आज हॅट्रिक देखील झाली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावरती. 54 अर्धशतकासाठी 5 धावांपासून दूर आहे राहुल. राहुल जाधव. ओहो इथे फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषा पर आणि हे सेलिब्रेशन होमी आहे. दाखवून दिले अर्धशतकी खेळी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये 19 बॉल आणि धावा केल्यात 51. बॅट दाखवायचे. मानवंदना स्वीकारायची आहे. अप्रतिम खेळी राहुल जाधव. मॅन फ्रॉम लेंडोरी. अप्रतिम खेळ. ओ बैठा फटका सजवायचा होता. बॅटला ब्रश झालाय आणि तो निघून गेलाय. ही खेळाडूवरती चला बॅट दाखवायचे. बघा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बॅटिंग आवडली असेल तर राहुल जाधव दुसरं अर्धशतक MH50 चषकामध्ये ठोकलंय राहुल जाधवने. अप्रतिम खेळ. टीम 60 या कडे. White ball.
ओ इथे मोठा प्रहार, एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय चौकार. सोडून दिलाय व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. सत्याहत्तर हायएस्ट स्कोर आहे या स्पर्धेतला. ओइते ऑन साइडला टर्न केलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. जागा सोडली. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. एक रन शॉर्ट आहे त्यामुळे एकच धाव मात्र मिळणार आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 67 धावा. लक्ष आता असेल ते म्हणजे 68 धावांचं. येणारे 24 चेंडू 68 धावांची गरज. अप्रतिम बॅटिंग लाईन पाहायला मिळाली राहुल जाधवच्या माध्यमातून. आता तशीच खेळी टीम जानुगडेवाडी या संघातील फलंदाजांना मात्र करावी लागेल. महत्वाची मॅच प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळते. चला लाईनअपची शिस्त पाळा थोडीशी. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत, अन्यथा पुढच्या वेळेस तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. लक्ष 68 धावांचं आणि सलामीची जोडी हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सूरज आणि बसीर आलाय. आणि पहिला षटक सुभाष. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. 30 सर्कल मध्ये पकडली जाते झेल. गोल्डन डकचा शिकार
पहिल्या बॉलवरती पहिली विकेट प्राप्त झाली आहे. फलंदाज बाद. आदित्य आलाय. सुभाषने पहिली विकेट प्राप्त केली आहे. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून प्रोटेक्शन दिलंय. एक धाव घेण्यामध्ये यश आलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा आल्यात. हो इथे ऑन साइडला टर्न केलाय. डी झोन मध्ये एक धाव. सोडून दिलं. आधीच ओळखलं. शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धाव फलकावरती ऍड होईल. ऑन साइडला क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्या. 2 धावेने धाव फलक 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. स्विच हिटचा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळतंय. एकच धाव. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. एकच धाव. पहिलं षटक समाप्तन. पहिल्या षटकात टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. प्रशांत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 18 चेंडू 60 धावांची गरज. 60 धावा अजूनही बाकी आहेत करण्यासाठी. येणारे बॉल शिल्लक आहेत 18. गोलंदाजीसाठी प्रशांत आलाय.
हो इथे फ्लिप करायचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट, विकेटचं पतन, फलंदाज बाद. बघा थोडस फास्ट घ्यायचंय मित्रांनो, कारण अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. इथे खूप चांगला स्टॉप देखील पाहायला मिळतोय. कोणतीही धाव नाहीये या बॉलवरती. मोठ्या फटक्यासाठी जातात, सातत्याने प्रयत्न केला जातोय, परंतु मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय सध्याच्या घडीला. पाहिलं तर इथे शॉर्ट बॉल, बॉल हवेत आहे, मिड ऑन तैनात, पकडला जातोय झेल. फलंदाज आणखीन एक बाद होतोय. डी झोन मध्ये एक धाव. एक दोन तीन क्षेत्ररक्षक आले, परंतु निलेश या क्षेत्ररक्षकाने पकडला झेल. फलंदाज बाद. ठेवा मित्रांनो, कारण धीम्या गतीने चाललंय क्रिकेट. ही मॅच खूप उशिरा लेट मात्र पाहायला मिळते, आणि हा षटकार आलाय खूप वेळानंतर. मात्र हा मोठा प्रहार आलाय, या फटक्याची गरज आहे. 12 चेंडू, आता 52 ची गरज आहे. 12 बॉल 52. इथे कडक आलाय, स्वीट साऊंड, एकदम कडक ठोकलाय षटकार.
22 धावा आल्यात, धाव फलकावरती लागतात. पुन्हा एकदा त्याच दिशेला, ओहो अप्रतिम, दुसरा आलाय. ओहो इथे खोलात टाकलेला बॉल, टप्पा थोडासा पुढे ठेवला. यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय आता निलेश याने. पुन्हा एकदा ऑन साइडला, परंतु एकच धाव. फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि इथे धडक झाली. कॅच ड्रॉप. ओहो इथे शॉर्ट बॉल पुल केलाय, पुल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवर दाखवणार षटकार. एकच धाव डी झोन मध्ये. 4 चेंडू, आता 29 ची गरज आहे. चार चेंडू 29. डी झोन मध्ये एक धाव. आता कुठेतरी सामना लेंडोरी संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग लाईन राहुल जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जास्त काही करता आलं नाहीये. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. या बॉल वरती एकच धाव, सिंगल आली. औपचारिकता शिल्लक 2 बॉल आणि 27 करायचे आहेत. खूप चांगला बॉल तिथे हाताळलाय. शेवटचा बॉल आहे आता. चला मिरासवाडी टीम आपण तयार राहायचंय टॉस साठी. आणि या बॉल वरती कुठली धाव नाहीये. सामना जिंकलाय अर्थातच टीम भराडी देवी लेंडोरी या संघाने. हार्डलक बॅडलक टीम जानुगडेवाडी. खूप चांगला खेळ राहिला तुमच्या देखील माध्यमातून. आपण टॉस घेऊया. नेक्स्ट मॅचचा शिवगर्जना मिरासवाडी आणि त्यांच्या विरोधात टीम भराडी देवी लेंडोरी या दोन संघ